सर्वांना माझा त्रिवार मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिवजयंती निमित्त बाजी प्रभू देशपांडे यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. कराडे देशमुखाचा देशपांडे आडनावाचा बाजी प्रभू 6 फूट उंची, 2 बाजूच्या मिशामध्ये अशा 2 तलवारी, डोक्याला फुलवात, लेहरांनी शेंडी, तुळतुळीत गोटा डोक्याचा, लाल बुंद पगडी, माणूस असा उभा राहिला की शनिवार वाड्याचा गुरु उभा राहिल्यासारख्या दिशे बाजी प्रभूची तलवार 6.5 किलो वजनाची, तलवार नाही उचलली. सिद्धीच्या वेळातून जेव्हा राजे निसटले त्यावेळेस राजे व बाजी प्रभू विशाळगडाच्या पायथ्याशी आले. तेव्हा बाजी प्रभू त्यांना म्हणाले, राजे तुम्ही निघा, विशाळगडाकडे निघा. राजे म्हणाले, बाजी मी असताना तुला एकट्याला सोडून गेलो तर लोक मला नाव ठेवतील. बाजी म्हणाले, राजे आम्ही असताना तुम्हाला लढावं लागलं तर लोक आम्हाला नाव ठेवतील, त्याचं काय. राजे विशाळगडाकडे निघा, मात्र एक करा, विशाळगडावर बसतात 5 तोफांची बार करा. तिथे पोहोचेपर्यंत शत्रूला किल्लीतून पुढे येऊ देणार नाही. राजे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तिथे पोहोचेपर्यंत मी मरणार नाही. राजेने बाजीला घट्ट धरले व म्हणाले, बाजी तुम्ही आम्हाला जिवंत पाहिजे, तुम्ही इथे नका. बाजी मी आलो. घोडखिंडीत 300 माणसे घेऊन 20,000 सैनिकांशी मुकाबला करायचा हे काम सोपे नव्हते. एका सैनिकाने 10 शत्रूंशी मुकाबला करायचा, कारण तेथे वेळच नव्हती. आले गनिम खिंडीत चौताळून आले गनिम खिंडीत चौताळून आले, आणि झाले सत्य मराठी सरसावून बाले. अरे दीन शब्द हर हर महादेव बिडला, दीन शब्द हर महादेव बिडला, आणि बिडला ओठी तंत मस्तकी खड्ग पक्षी बाला. सिद्धीचं पायदळ पुढे आलं. बाजीने दोन्ही हातात 2 तलवारी घेतल्या. पुढे यायची कुणाची हिंमत होईना अशी ही झुंज सुरू झाली. बाजींनी 12 तास खिंड लढवली. अरे गर्जना भयंकर केली, हर हर महादेव 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 हा. अरे गर्जना भयंकर केली, कोपली काली आग भडकली, शेणसागर खवळ मोठा, क्षीरसागर खवळ मोठा, खाड होड्यांच्या टापा, खाड होण्याच्या टापा. वीर झुंजाळ घेती जे पहाजे रे, वीर झुंजाळ घेती जे पहाजे रे. खणखणल्या फाल तलवार. सिद्धी दुपारी 12 वाजेपर्यंत सिद्धीच्या 20,000 फौजेतील 5-6 हजार शत्रू कापून निघाला. 300 माणसातलेही 40-50 गेले. 40-50 गेले. अशी ही दुपारी 12 वाजेपर्यंत झुंज सुरू झाली. शेवटी सिद्धीने बंदूकवाला आणला, त्याला माथनावर उभा केला. तो विचारतो, फिसकवा नाही. त्याला सिद्धी म्हणतो, जो मध्ये उभा आहे आणि जो लाल रंगाने भरलेला आहे त्याला मारायची आहे गोळी. म्हणजे आता बाजी प्रभूच्या अंगावर घाव राहायला जागा नाही. सिद्धीने गोळी सोडली, मात्र ती गोळी सुसू आली, आहा त्या कालीवर मी ती घुसली. ती गोळी सुसू आली, आहा त्या कालीवर मी ती घुसली. श्री बाजी विव्हळ पडला, मागुती काहीसा उठला, बेहोश वीरवर वदला. असा हा गोळी लागलेला बाजी पडल्यावर दिसल्यावर मावळे पळून आले. एक सैनिक त्या बाजीला म्हणतो, बाजी तुम्ही पडलेला दिसला, आपली माणसं मागं घेऊ लागली. बाजी म्हणाला, घाबरू काळजी करू नका, ये मला तरी त्याला सांगेल. तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, आणि चला घाल स्वातंत्र्य संगरी पुवरी घाला. बाजी दानपट्टा घेऊन उभे राहिले, मात्र कचरला मराठी भाला. बाजी तो आल तोलून धरला. रंग पुन्हा एकाचा गजती मराठी रूपचा, त्या सुनत मलिक मत्ताचा, तर माळा रिपुषा करायच्या, आवट्या त्यांच्या रक्ताच्या, त्याचं मस्तक
चेंडू साचा समरंगरी चेंडू पळीचा डावरा आला समरंगरी चेंडू पळीचा डावरा आला अंतला घालू स्वातंत्र्य संगरी पुवरी घाला आजी जी हाजी जी संध्याकाळी राहिले विशाळगडावर पोहोचले सूर्याचा वेढा मारून काढला विशाळगडाचा किल्लेदार सैन्य सकट खाली आला स्वागत केलं राजांचं राजे म्हणाले पहिली तोफ उडवा बाजीला सांगा आम्ही विशाळगडावर पोहोचलो ते बाजी गोळी छातीत गोळी असताना पुढे लढत होते व एकच विचारत का राजा गडावर पोहोचला का मागून सैनिक येतो बाजीने एकच विचारलं आपली माणसं किती राहिली फक्त 50 शिल्लक आहेत बाजी तो म्हणा सैनिक म्हणला बाजी म्हणाले हे महत्वाचं नाही हाती जर तो म्हणतो लांबचा विषय दिसतोय मागचं तो फरेकडे जाताना दिसते तो फुटताना दिसते काय सांगतो येड्या तो उडताना दिसते तो प्रकाश जो दिसला धडाड पण जो आवाज झाला बस 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 धडधडाट बाद मग झाले धडधडाट बाद मग झाले हातमुख केले हा पहिला बार शिवाचा हा दुसरा कर्तव्याचा हा तिसरा भवानीचा हा चौथा महादेवाचा अरे बार पाचवा धडाडला हरे बोला जय झाला आणि चला घाल स्वातंत्र्य संघटने पुवरी घाला हाजी तो बाजीने दानपट्टा टाकून दिला आणि असा देह ठेवला किल्ल्याच्या तोंडाशी बास म्हटले आयुष्य कृतार्थ झाला राजा पोचला विशाळगडावरती बाजी या जगात नाही हे जेव्हा राजांना कळले तेव्हा ते एकच म्हणाले माझ्या बाजीने स्वतःच्या रक्ताने ही खिंड पावन केली आजपासून या खिंडीला गुडखिंड नव्हे तर पावन खिंड म्हणून आजपासून या खिंडीला ओळखलं जाईल हा बाजी प्रभूंचा पावन खिंडीतील पराक्रम धन्यवाद